कल्याणमधील चिकणघर परिसरामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच ICAIच्या भव्य आणि सुसज्ज इमारतीचं भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले। ह्या इमारतीमुळे कल्याण डोंबिवलीसह भिवंडी, शहापूर, बदलापूर, कर्जत ह्या परिसरातील विद्यार्थ्यांना CA शिक्षणासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत। कल्याणमध्ये होत असलेल्या ICAI भवनामुळे शहराचं नाव उंचावणार असं गौरवगार खासदार डॉक्टर शिंदे यांनी काढलेत। ह्या कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे, KDMCचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, अध्यक्ष CA मयूर जैन ह्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते। खासदार साहेब काय सांगाल, आज ICAI या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटचं भूमिपूजन कल्याणमध्ये होतं आहे, किती महत्त्वाची संस्था आणि काय सांगाल? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया भवन हे कल्याणमध्ये होतं आहे। पहिल्यांदाच इतकी मोठी संस्था ही कल्याणमध्ये उभी राहणार आहे। मला वाटतं या कल्याणमध्ये 5,000पेक्षा कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या सगळ्या भागामध्ये 5,000पेक्षा जास्त चार्टर्ड अकाउंटंट्स प्रॅक्टिस करतात आणि 15,000 विद्यार्थी त्याचं शिक्षण जे आहे चार्टर्ड अकाउंटंट्स होण्यासाठी घेत आहेत। यांना एकतर ठाणे नाही तर VKC इथे म्हणजे जावं लागत होतं ट्रेनिंगसाठी, शिकण्यासाठी। पण भविष्यामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये मला वाटतं ही इन्स्टिट्यूट उभी राहिल्यानंतर ह्या सगळ्या भागाला केटर करण्याचं काम हे ICAI भवन या कल्याणमध्येच करेल। कोणालाही जे आहे ते मुंबईचा प्रवास करावा लागणार नाही। हे इन्स्टिट्यूट मोठं नावारूपाला येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच्यासाठी पूर्ण त्यांच्या काउन्सिलनी, सगळ्या मेंबर्सनी कठीण परिश्रम जे आहे ते गेले अनेक वर्ष करत होते। त्यांची मागणी होती की बाबा या कल्याणमध्ये एक भवन उभं राहायला पाहिजे, इन्स्टिट्यूट उभं राहायला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने आज हे इन्स्टिट्यूट इथे उभं राहते। त्याचं भूमिपूजन आज पार पडलं। त्यानिमित्ताने मी सगळ्यांचं इथे अभिनंदन व्यक्त करतो। सगळ्या त्यांच्या मंगेश किनारेजींच्या नेतृत्वाखाली सगळे लोक काम करत आहेत आणि सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करतो। सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो की लवकरात लवकर ही इन्स्टिट्यूट उभी राहील, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे चार्टर्ड अकाउंटंट्स बनणार आहेत त्यांना ट्रेनिंग देखील याच इन्स्टिट्यूटमधून मिळेल।